नमस्कार मंडळी, मी अतुल चव्हाण मंडल न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मंडळी, आज मी तुम्हाला एका खास व्यक्तीशी भेट घालून देणार आहे. मूळचे ते अमरावतीचेच असले तरी जगत विख्यात आता ते गझल गायक आहेत. अमरावतीतच त्यांचं शिक्षण झालं आहे. गझलरत्न, गोल्डन व्हॉइस ऑफ गझल पुरस्कारानं ज्यांना नावाजलं गेलं आहे असे भाविक राठोड आज आपल्यासोबत आहेत. आज अमरावतीच्या जीव रंगला या कार्यक्रमात त्यांची गझल गायकीची एक खास मेजवानी अमरावतीकरांना मिळणार आहे आणि आपण त्यांच्याशी जरा गप्पा करूया आज. सर नमस्कार, मंडल न्यूजमध्ये तुमचं स्वागत. मला पहिला प्रश्न आहे की तुमचं शिक्षण सगळं अमरावतीत झालं, त्यानंतर तुम्ही संगीत क्षेत्रात बरेच शिक्षण घेतलं, LLB केलं असं तुम्ही सांगितलं, मात्र गझल गायकीकडेच तुम्ही का वळलात? जसं म्हणतात ना की म्हणजे शेतकरी शेती करतो, पण तसं नसतं. म्हणजे देव आहे ना, तो शेती शेतकऱ्याला निवडते. तशी माझी एवढी लायकी नाही की मी गझल क्षेत्र निवडावं म्हणून, पण गझलेने मला निवडलं असं म्हणायला हरकत नाही. आवड होती लहानपणापासून, ऐकलं, पण त्यासाठी शास्त्रीय संगीताचा भक्कम पाया तुम्हाला लागतो. आणि लहानपणापासून माझ्या वडिलांकडून मी देवीदास राठोड यांच्याकडून शास्त्रीय संगीताची तालीम घेतली. रीतसर तर घेता आली नाही, कारण आपल्या विदर्भामध्ये अमरावती साईडला इतकं काही म्युझिकचं क्लासिकलचं वातावरण फार कमी प्रमाणात होतं. पण योगायोगाने सगळ्या गोष्टी मला उपलब्ध झाल्या. पण वडिलांनी म्हटलं की पहिले तू शिक्षण चांगलं कर. नंतर मी लॉ केलं, BEd केलं, MA म्युझिक केलं आणि नंतर मग विचार केला की ठीक आहे, आता शिक्षण झालेलं, आता म्युझिक करूया. मग त्या हिशोबाने धाव घेतली पुण्याकडे आणि तिथे मी म्युझिकचं शिक्षण रीतसर सुरू केलं गुरुकुल पद्धतींमध्ये. मी पंडित यादवराज फड, आता मी प्रसाद खापडे यांच्याकडे शास्त्रीय संगीत मी शिकतो आहे. अमरावतीमध्ये पण बऱ्याच व्यक्तींकडून मी एक्झामच्या वेळेस शिकलो. पुण्यातले पण जे चांगले चांगले गायक आहेत त्यांच्यापासून पण मला प्रेरणा मिळाली. आणि पद्मश्री हरिहरन यांच्याकडे मी आता गझल गायकीचे धडे घेतोय. कठीण आहे त्यांच्याकडे शिकणं, पण त्यांनी मला, जसं मी म्हटलं गझलेने मला निवडलं, तसे माझ्या गुरूंनी मला त्यांचे योग्य समजलं की मी त्यांच्याकडे शिकेल म्हणून. सर, तुम्ही जवळपास आता 800-900च्या वर परफॉर्मन्स दिलेत, जगभरात परफॉर्मन्स केले, पण जेव्हा आपण आपल्या गावी जिथून तुम्ही शिकला, तिथे तुम्ही तुमचं सगळं शिक्षण झालं, तिथे जेव्हा तुम्ही परफॉर्मन्स देता तेव्हा काही वेगळा फरक जाणवतो का तिथल्या परफॉर्मन्समध्ये आणि इथल्या प्रेक्षकांमध्ये, तिथल्या त्यांच्या प्रतिसादामध्ये? तसं म्हटलं तर पुणे हे कलेचं माहेरघर समजले जाते. तिथे पण म्हणजे जो क्राऊड आहे तो पण अफलातून आहे. पण आपण म्हणतो जी गझल आहे ना, जी माती आहे गझलेची, ती विदर्भामध्येच आहे. आणि मला अभिमान आहे की मी विदर्भामध्ये जन्मलो आणि इथल्या भाषेचा मला फायदा झाला. आणि मातीमध्येच कला आहे. म्हणजे माझ्यासोबत जे मी म्हणाल की 80-90% जे आर्टिस्ट आउट ऑफ माझ्यासोबत परफॉर्म करतात ते विदर्भातलेच आहे. आणि रसिक म्हटलं तर आपल्या विदर्भासारखे रसिक गझलेच्या बाबतीत तरी कुठे नाही आहे. मी हेच म्हणेल, कारण भाषा समजतं. म्हणजे आपली जी भाषा आहे, लोक म्हणतात की विदर्भाची भाषा काय करून राहिला, जाऊन राहिला, तो क्या कर रहे हो, जा रहे हो. तर बेसिकली आपल्याला थोडा हिंदीचा टच आहे, त्यामुळे आपण इथे भाषा जोपासू शकलो. हिंदीचा आधीपासून म्हणजे थोडाफार सहवास मला लाभला. मी 2004-05ला व्हॉइस कल्चरसाठी इंदोरला गेलो, तर 2 वर्ष तिथे राहिलो, तर मला तिथच्या सराउंडिंगचा फायदा झाला. त्यानंतर मी उर्दू शिकली. मी उर्दू लिहितो, पण प्रॅक्टिस होत नाही तेवढी. पण ज्यांच्याकडून शिकलो, फक्त तलफुज शिकून फायदा नाही आहे. तुम्हाला त्याचे प्रॉपर उच्चारण आले पाहिजे. तर लँग्वेज तेवढीच महत्त्वाची आहे. आणि आपल्या भागाचं काय सांगायचं, आमची माणसं, लोकच तेवढे छान आहेत. गझलेच्या बाबतीत जेव्हा गझल हे नाव येतं तेव्हा आपण गझलकार जगजीत सिंगचं आपण नाव काढत असतो. ह्या क्षेत्रात, गझलच्या क्षेत्रात तुमचे आयडॉल कोण, ज्यांना तुम्ही समोर बघता की बाबा हे आहेत? मी सुरुवातीला गुलाम अली साहेबांची म्हणजे पहिल्यांदा गझल ऐकली आणि तिथूनच मला आवडायला लागली. म्हणजे प्रेम झाला गझलेसोबत. आणि त्यानंतर गुलाम अली साहेबांसोबत मेहदी हसन साहेब, हुसेन बख्श आणि गुरुजी हरिहरन सर यांच्या गझल्स म्हणजे मी गात गेलो. मग एक छंद म्हणजे आवड म्हणून प्रत्येक साईडची, म्हणजे हार्ड कोअर गझल, एकदम क्लासिकल बेस गझल, लाईट मूडच्या गझल, सॅड गझल, अशा वेगवेगळ्या गोष्टी गात गेलो सहज. आणि नंतर युथ फेस्टिवलला असताना मला बऱ्यापैकी मी नॅशनलपर्यंत पोहोचलो. आणि तेव्हा मला थोडं म्हणजे पुण्यातलेच काही अमरावतीतले प्राध्यापक होते, ते म्हणले तू भाविक, तू छान गातोस, तू गझल
तुझा म्हणजे गझलला तुझा आवाज सूट होतो. मग त्यानुसार मी मग गझलेकडे आपला प्रवास सुरू केला. त्यासाठी आवश्यक ती मेहनत घेतोय आणि घ्यावीच लागणार आहे. कारण जेवढं क्लासिकल ताकदवर आहे, कठीण आहे, तेवढी गझल पण सोपी नाही आहे. तर मेहनत ही घ्यावं लागणार आहे आणि गझलेचा प्रवास हा निरंतर आहे. आयडल गुलाम अली साहेब माझे गुरुजी, ऑब्विसली हरिहरन साहेब, आणि क्लासिकलमध्ये उस्ताद रशीद खान साहेब आणि श्री प्रसाद खापर्डे ज्यांच्याकडे मी क्लासिकल शिकतो आहे 2011 पासून. त्यांचा आताच मागच्या महिन्यात आपल्या इथे कार्यक्रम झाला होता. तर ते उस्ताद रशीद खान साहेबांचे शिष्य आहे. तर माझे गुरुच आज माझ्या आयडल आहे. प्रत्येकाचं एक आपला एक फॉर्म असतो. जसं तुम्ही गझल निवडली, तसं अनेक संगीतकार आहेत. पण सध्या आता तरुणाईचा जर विचार केला तर आमच्या तरुणाईमध्ये आपल्यामध्ये रॅपचं खूप जास्त सध्या फॅड आहे. सर तुम्ही त्या संगीताकडे कशा दृष्टीने बघता? संगीत हे कोणत्याही प्रकारचं असो, संगीताचं माध्यम हे मनोरंजनाचं आहे. म्हणजे तुम्ही जर लोकांना म्हणजे लोकसंगीत म्हणजे आजकालचे म्हणजे सोनूजी असतील, सोनू निगम असतील, अरिजित सिंगजी असतील किंवा कोणताही गायक असो, शंकर महादेवनजी असतील, हे प्रत्येक जण आपापल्या प्रांतामध्ये मास्टर आहेत. तर कुठेतरी बॉलिवूड पण चालायला पाहिजे, रॅप पण, वेस्टर्न चालायला पाहिजे, भक्तिगीत चालायला पाहिजे, म्हणजे खंजारी भजन चालायला पाहिजे, वारकरी संप्रदायातले वारकरी भजन, तसं गझल हा प्रांत आहे, क्लासिकल आहे. तर सगळे प्रांत आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत. फक्त एकच की नॉर्मली लोकांचा जो म्हणजे हे आहे काय म्हणू प्रवास आहे किंवा लोकांची जी ओढ आहे ते पॉप्युलॅरिटीकडे जास्त आहे. तर गझल ही आपल्या जागी आहे. प्रत्येक संगीत मी कोणत्या संगीताला कमी जास्त नाही करणार. फक्त एकच आहे की ज्या संगीत प्रांतामध्ये मेहनत जास्त आहे तिथे लोक येत नाहीत जास्त. आज जर बघितलं तर दगड उचलल्यानंतर बॉलिवूड गाणारा मिळू शकतो, पण तुम्हाला शोधूनही अमरावतीमध्ये 4-5च्या वर गझल गाणारे मिळणार नाही, इव्हन कोणत्याही सिटीमध्ये नाही. म्हणजे भारतातून तुम्ही टॉप 25 नाव पण मला सांगू शकणार नाही की गझलमध्ये आहेत. तर बॉलिवूड हे बॉलिवूडच्या जागी आहे. एकंदरीत मी सांगितलं की संगीत हे मनोरंजनासाठी आहे. फक्त आपापल्याप्रमाणे प्रत्येकाची दृष्टी आहे, त्यानुसार त्याची मेहनत घेण्याची किती तयारी, त्यानंतर त्याला घरून वातावरण कसं मिळतं. संगीताचं वातावरण प्रत्येकालाच मिळत असं नाही. काही जण पोटासाठी करतात, पण तेच आहे की संगीत जे देतं शांती आणि सुकून देतं, एकच आहे. भाविक राठोड जर गझल गायक झाले नसते तर काय झाले असते? मी जज असतो, आज मॅजिस्ट्रेट झालो असतो. कारण माझं लॉ झालेलं आहे आणि माझी वाईफ डिस्ट्रिक्ट जज आहे पुण्यामध्ये आणि तिचा सपोर्ट आहेच नेहमी. आणि प्रयत्न करत असतो की फॅमिली पण करायची आणि म्युझिक पण करायचं. फक्त एकच आहे की म्युझिकच्या भरोश्यावर आपल्या इथे पोट भरणं फार कठीण आहे. हां, फक्त एकच आहे की मेहनत जर केली तर तुम्ही कुठेही आपली छबी उमटू शकता, ही महत्वाचं आहे. जवळपास 2007 पासून आता 2024 पर्यंत खूप मोठा प्रवास केला, खूप सगळे शोज केले. आतापर्यंतचा तुमचा लक्षात राहणारा एखादा परफॉर्मन्स जो तुम्हाला वाटतं की टॉप होता? मी सांगेल 2017चा अमरावतीचाच परफॉर्मन्स. हो, कारण कसं असतं ते म्हणतात ना, जिथं पिकतं तिथं विकलं जात नाही. पण ती गोष्ट त्या दिवशी मी नाही म्हणणार, अमरावतीकरांनी म्हणजे सत्य करून दाखवली. कारण सुरुवातीला माझा आतेभाऊ आहे प्रशांत नालसे, त्यांनी शो उभा केला आणि त्याचे मित्र आणि आपले विलास बोईंगोले यांनी हा शो पूर्णपणे उभा केला होता आणि प्रयत्न केला. आणि तिकीट शो होता विशेष म्हणजे, आणि 500, 300, 200 असे तिकीट होते. याच जागी शो होता. आम्ही बघितलं तिकीट एवढा सेल झालं आणि म्हटलं ठीक आहे, जेवढं ऑडियन्स येईल तेवढं ठीक आहे. शेवटच्या 3 दिवसामध्ये 400 तिकीट बाकी होत्या आणि अक्षरशः शेवटच्या दिवशी म्हणजे काउंटरला 3 तासाआधी एकही तिकीट शिल्लक नव्हती. आम्हाला 200 चेअर एक्स्ट्रा टाकून 100 लोक उभे होते. म्हणजे 3.5 तास, 3 तास 40 मिनिटं मी एकटा गायलो आणि लोक उठायला तयार नाही. यापेक्षा काय प्रेम मिळावं. तर आपण तेच म्हणू की तुमचा तो शो सक्सेस होईल जिथे ऑडियन्सला तुम्ही बसून ठेवता. आणि देवाच्या कृपेने सगळे लोक प्रेम करतात माझ्यावर आणि मी अमरावतीचा याचा अभिमान आहे. थोडासा वेगळा प्रश्न विचारतो, ह्या सगळ्या जर्नीमध्ये तुम्हाला कधी डिप्रेशन आलंय? संगीतामध्ये सुरुवातीला जेव्हा तुम्ही इवन मी लॉ केलं, लॉमध्ये प्रॅक्टिस करा किंवा डॉक्टर तुम्ही बनलात त्यानंतर प्रॅक्टिस करा, सुरुवाती 4-5 वर्ष खूप जास्त डिप्रेशनमध्ये असतात. फक्त एकच आहे की देवावर श्रद्धा, गुरुवर श्रद्धा आणि मेहनत हे असलं तर डिप्रेशन काहीच नसतं. तुम्ही त्याच्यावर मात कशी केली तुमच्या लेवलला? मी विचार केला की मला हे करायचंच आहे आणि हे माहीत होतं की कलाकार हा 40 नंतर जवान होतो. त्याची 40 उलटली की आता बरेच उदाहरण आहे. भीमसेन जोशींना
मला तरी वाटत नाही 40च्या आधी कोणी ओळखायचे. आता तुम्हाला व्हिडिओ दिसतात की भीमसेनजी 35 वर्षाचे 38 वर्षाचे होते तेव्हा, पण त्यावेळेस कठीण होतं. जेव्हा त्यांची मला वाटते 55 समथिंग वय असेल त्यावेळेस त्यांची माझी माहेर पंढरी किंवा 50 वय असेल तेव्हा ही कॅसेट निघाली. लोकांना तेव्हा मग माहिती झालं की हे भीमसेनजी आहे. मग लोक त्यांचे यमन, त्यांचा कलावती, त्यांचा मी आम्हाला ऐकायला लागले. नंतर शेवटी परत मागे जायला लागले. तसंच सेम रशीद खान साहेबांचं पण झालं. तर आजकालचा मीडिया जो आहे तो खूप पॉवरफुल आहे. जसं आता तुम्ही इंटरव्ह्यू घेताय, जे अमरावती मंडलची टीम किंवा जेवढे लोक आहेत, तुम्ही माध्यम आहात, एक कलाकार आणि ऑडियन्स यामधलं. तर माझं तेच म्हणणं आहे की कलाकार जो आहे हा डिप्रेशनमध्ये जाणारच, पण त्यांनी आपली हिंमत हारायला नको. म्हणजे त्याच्यामध्ये जर कॅलिबर असेल तर त्यांनी करावं, आणि त्याच्यात अजिबात हिंमत नसेल आणि त्याला वाटत असेल की माझी परिस्थिती नाही, त्याने मेहनत जरूर करून बघावी, नक्की यश येतं. इथून पुढे 10 वर्षानंतर भाविक राठोड कुठे बघतात स्वतःला? मी तर माझा प्रवास हा खूप खडतर होता सुरुवातीला, त्यानंतर देवाच्या कृपेने, गुरूंच्या कृपेने यश आलं आणि मी टॉप लेवलला असेल एकच सांगेल. भाविक सर, तुम्ही इथे आलात आणि खास मंडलला तुम्ही आज मुलाखत दिली मंडलच्या प्रेक्षकांसाठी. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आणि एक अमरावतीकर म्हणून आम्हाला कायम गर्व आहे तुमच्यावर. आजही तुमचा हा सगळा अमरावतीकर प्रेक्षक तुम्हाला भरभरून दाद देईल याची निश्चित शाश्वती. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. मंडळी, भाविक राठोड, गोल्डन व्हॉइस ऑफ गझल आपल्यासोबत होते, ज्यांनी त्यांचा थोडासा प्रवास आपल्यासोबत शेअर केला. अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत रहा मंडल न्यूज. अतुल चव्हाण, अमरावती.